जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जो पंछी राख से निकल के आसमां छू ले उसे दर्पण चौधरी बोलते हैं। दर्पण दोस्त, ये दोस्त नहीं भाई है मेरा। इतनी फन लविंग पर्सनैलिटी है। 5-6 साल जो मैंने उसके साथ गुजारे हैं, आई हैव सीन एवरी स्ट्रगल ही हैज गॉन थ्रू, इमोशनल, फिजिकल, academic, spiritual, every struggle he has gone through has melted, literally melted in his fun-loving personality. उसके साथ मेरे भी मेल्ट हो गए। दर्पण ऊपर से जितना सुपरफिशियल लगेगा वैसा नहीं है। He is very ethical person, he is very spiritual person, he is very very close to his family. आज के दिन उसके लिए वीडियो बनाते समय आई हैव चोजन दिस प्लेस टेम्पल, नोइंग हिज इंटीमेट क्लोजनेस टू गॉड। उसके दिमाग में हमेशा स्पिरिचुअल चीजें चलती रहती है, अपार्ट फ्रॉम हिज एकेडमिक एंड प्रोफेशनल एंड वेल्दी थिंग्स। आई विल विश हिम ऑल द सक्सेस इन हिज लाइफ। दर्पण तू आसमां छुए, और वो जो तूने छक्का BH5 में डायरेक्टली मारा था वो आज तक मेरे दिमाग में है, और तेरे सारे काम तू उसी झील और एफिकेसी से कर। मिलते हैं जल्दी। हेलो दर्पण, आज तेरे इंट्रो के दिन वीडियो बना रहा हूँ, लाइक और कमेंट कर देना। तो दर्पण सोबत माझी पहिल्यांदा ओळख किंवा मैत्री जी झाली ती जुलै 2002 मध्ये, जेव्हा मी टॉप फ्लोअरवर त्याच्या रूमच्या बाजूला राहायला गेलो तेव्हा झाली। तर दर्पणचं बोलणं आणि हसणं म्हणजे खूप दणदणीत असायचं। जोरानं आवाज देऊ तो बोलायचा। तर हसायच्या वेळी हसणंही खूप त्याचं जोरानं हसणं असायचं। तर त्याच्या बोलण्या आणि हसण्यानं तो टॉप फ्लोअर तो दणदणून सोडायचा। तर तो जेवढा की नाही असा उत्स्फूर्त मस्तीखोर होता तेवढाच तो देवधार्मिक पण होता। तर गुरुवारी तो साईबाबाच्या मंदिरात जायचा। तर त्याचा बेस्ट फ्रेंड समीर चौधरी, तर समीर चौधरी अभ्यास करत राहायचा नेहमी, आणि तो बिझी वगैरे असायचा। तर जास्त करून खूपदा मग दर्पण मला सोबत घेऊन जायचा साई मंदिरमध्ये। मग शुक्रवारच्या दिवशी तो जायचा मोठा ताजबागला, तर तिथे पण तो मला कधी कधी घेऊन जायचा। मग शनिवारच्या दिवशी बजरंगबलीचा त्याचा सकाळी आरती करायचा, आणि संध्याकाळी मग तो राजपक्षाला बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जायचा। मग दुसऱ्या दिवशी याचा रविवारी तो मग सकाळी उठून आंघोळ करून मस्त जोवन मस्क डिओ वगैरे मारून ते मस्त टी शर्ट घालून जीन्स घालून एकदम जॉन अब्राहिम बनून तो तयार व्हायचा। आणि कोणत्या देवीच्या दर्शनाला तो जायचा काही माहित नाही, कारण तेव्हा तो मला काही घेऊन जायचा नाही। तर त्याचं तो की नाही डो साबणेनं की नाही आपला तोंड धुत होता। तर पण तो कंजूस थोडासा, तर तो डो साबणेनं कसं तोंड धुत तर तुम्हाला दाखवतो मी आता हे साबण आहे, तो असं तोंड हे पाणी मारायचा, आणि मग असं हे साबण गेलेलं, मग की नाही फू 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 म्हणजे जे ओली वगैरे असेल साबण त्याला ते वाळून फू फू करून वाळून ठेवायचा, म्हणजे ते जास्त झिजली नाही पाहिजे ना, साबण जास्त दिवस चालली पाहिजे असं करायचं। तर त्याचा पाहून मग मी पण जोवन मस्क डिओ आणला होता, आणि डो साबण पण आणली होती। तर मी म्हटलं आता मी तोंड कशाला धुवायचं, आंघोळच करायची पूर्ण सूचन, पण ते साबण अशी होती डो, तर ते आंघोळ करतो की नाही आपण, तर ते असं वाटायचं का ते साबण अंगाला चिपकून आहे, ते काही निघत नाही। म्हटलं जाऊ द्या, म्हटलं हे काही डो साबण बरोबर आहे नाही, ह्याच्याने काही आंघोळ करत नाही, आपली जी मार्गो साबण आहे त्या मार्गो साबणीनेच आंघोळ करायचा। तर मग ते डो साबण की नाही मी जसं टॉयलेट नंतर हात वगैरे धुवायला ते वापरत होतो। एक दिवस की नाही याचा मित्र आला दर्पणचा, गोंदियाचा, राम नाव होतं त्याचं। तो आला आणि त्याला दिसलं का अरे डो साबण आहे, तर त्यानं मग
एक त्याच्यानं हातपाय तोंड वगैरे धुतलं. मग जेव्हा त्याला सांगितलं तर तो म्हणाला की आता डोसाबद्दल आल्यावर त्या मार्गो नको हातपाय तोंड धुणार आहे असं वगैरे म्हटलं त्यांनी. तर अशा वगैरेचे खूप किस्से व्हायचे दर्पण सोबत. रियुनियनला भेटल्यास पुन्हा मी सांगेलच किंवा ग्रुपवरच की नाही वेळ भेटला तर मेसेज करून लिहून मी पाठवील. तर दर्पण ये रियुनियनला भेटू आपण. बाय.